आता तूप वगैरे कशाला? या वयात माणसाने कमी जेवायचं असतं. असं काही नसतं. आता मुलं जेवून झोपली सुद्धा आणि तुम्ही इतका वेळ काम करत होतात. आता एवढं काम करताय तर मग खायला नको? आम्ही काय अजून एवढे म्हातारे झालेलो नाहीये. आम्हाला ना नेहमी वाटतं जोपर्यंत हातपाय चालतायत ना तोपर्यंत माणसाने काम करत राहा. बघा सत्य आहे. आता कोण आलं असेल एवढ्या रात्री? एक अशी व्यक्ती जिने माझ्या बोलण्याला दुजोरा दिला किंवा माझ्या विचारांशी सहमत असलेली व्यक्ती आली असणार. बघा तुम्ही. काही तुमचं. तुम्ही जेव्हा मी पाहते कोण आलंय ते. नमस्कार. तुम्ही? ललिता कोण आलाय? इथे आमंत्रण देण्याकरता आलोय. उद्या सकाळी आम्ही आमच्या घराचं भूमिपूजन करतोय. तुम्ही दोघी नक्की या. 40 वर्षांपूर्वी लक्ष्मीने शब्द दिला होता की आमच्या घराच्या वास्तुशांतीला आम्ही तुम्हाला बोलवू. मला माहिती आहे खूप काळ लोटलाय. आमचं स्वप्न पूर्ण नाही झालं पण त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आम्ही पहिलं पाऊल टाकलंय. म्हणूनच तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय. माफ करा मी इतक्या रात्रीचा इथं आलोय. अहो पण काय करू, सगळं इतकं अचानक ठरलं, सगळं घाई गडबडीत ठरलं की त्यामुळे रितसर आमंत्रण वगैरे द्यायला वेळच मिळाला नाही. पण तरी राग मानू नका आणि उद्या नक्की या. एक मिनिट. ठीक आहे. मिस्टर दळवी, तुमच्या बायकोने आम्हाला वास्तुशांतीचा शब्द दिला होता, आठवतोय का? एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. काही वेळेला असंच मुडग्याला भाशिंग मागण्याची घाई करून तुम्ही दोघं माझ्या समोर उभे होतात. आताही तीच गत आहे, वेगळं काही नाही. मिस्टर दळवी, भूमिपूजन आणि वास्तुशांती मधला फरक कळतो का तुम्हाला? आधी घर तर उभं राहू द्या, मग लोकांना बोलवा. का घर होणार की नाही याचीच तुम्हाला खात्री नाहीये? मग हे असं भूमिपूजन करून सगळ्यांना बोलावून हे सगळं प्रकरण उरकून टाकणार आहात का? दादा, काम सुरू झालंय म्हटल्यावर घर नक्की बांधलं जाणं. गेली 40 वर्ष बहीण भावातला जो दुरावा आहे तो या निमित्तानं, मग ती वास्तुशांत असेल किंवा भूमिपूजन, संपेल. पुन्हा पहिल्यासारखे संबंध सुरू होतील. ही एकच इच्छा आहे तुम्हाला या पूजेकरता बोलवण्याच्या मागे. खरंय. मिस्टर दळवी, तुमच्या सकारात्मकतेची मला ना गंमत वाटते, नवल वाटतं. म्हणजे स्वप्न बघितली आणि ती खरी झाली असं मानता ना तुम्ही? भूमिपूजन हे फक्त भूमिपूजन असतं, वास्तुशांत नसतं. अनेक लोक जमिनी घेतात, वर्षानुवर्ष त्या जमिनी तशाच पडून असतात, पुढे त्याचं काही होत नाही. तुमच्या बायकोने आम्हाला वास्तुशांतीचा शब्द दिला होता. जेव्हा तुमची वास्तुशांत असेल तेव्हा आम्हाला बोलवा. तोपर्यंत या घराचा उमराच काय, या घराचं गेट देखील उघडण्याची तसदी घेऊ नका. निघा आता, बघू नका, निघा निघा. ललिता, आणखीन काय वाढू असं नाही काय विचारणार आम्हाला? आज खऱ्या अर्थानं मुठभर मांस चढल्याचा फील आलाय आम्हाला.
कशी भावना आहे मला कुशीत घेऊन झोपते आणि सिद्धू बाबा मला स्टोरी सांगतो. पण आता ते दोघं पण नाहीयेत म्हणून मला झोपच येत नाहीये. सिद्धिराज, झोप नाही येते का? नाही. मलाही नाही येते. खर तर बघ ना, म्हणजे आजचा दिवस तर चांगला गेला तसा. म्हणजे कोर्टातून माझी निर्दोष सुटका झाली, घरच्या किल्ल्या तुझ्या ताब्यात आला. कोर्टातून निघताना ना मला सतत असं वाटत होतं की आपण कुठे हार पत्करतोय का. म्हणजे लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण इथे येतोय, पण आजी आणि पप्पांसमोर आपण हार पत्करतोय. पण बघ ना, म्हणजे बिदार साहेब आले आणि चित्रच बदलून टाकतात. नाही, खरं सांगू सिद्धिराज, आजच्या दिवसात खरंच खूप चांगल्या गोष्टी घडल्या. पण देव पण बघा ना कसा आहे. आपल्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून तो कायम कशाची ना कशाची तरी कमतरता ठेवतो. कसली कमतरता? तुम्हाला नाही माहिती कसली कमतरता? आनंदी भावना, मला खरं सांगून तरी सांगायचं नव्हतं. खूप आठवण येते आनंदीची. असं वाटतंय की त्वरित तात्काळ ताबडतोब म्हणावं, अडम तडम तडतडटम आनंदीला प्रकट करा. हे काय सिद्धिराज? अगं आनंदीला ना आज मी एक कानमंत्र दिला होता की जेव्हा जेव्हा तिला माझी आठवण येईल तिने हा मंत्र म्हणायचा, आणि मी प्रॉमिस केलं होतं की मी तिच्या समोर हजर होईल. छान. नको काळजी करूस तू, आनंदी कायम आपल्या सोबत आहे. झोप. अडम तडम तडतड तडम सिद्धू बाबाला प्रकट करम. अडम तडम तडतड तडम भावनाईला प्रकट करम. बाबा, तू मला प्रॉमिस केलं होतंस की मी असं म्हणाली ना की तू समोर येशील. खूप रात्र झाली म्हणून तू येत नाहीयेस का? लेट झालाय ना गुंड्या. आता बाबा कसा येईल? आणि भावनाई पण दमली असेल, झोपली असेल. काय करू? मला तुमच्या दोघांबरोबर राहायचं होतं. तुम्ही जर उद्या मला भेटले नाही ना तर बघा हा,